मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, रोजच आजकाल आपल्याला गुलाला दिसत आहेत आणि काल सुद्धा रायनानं गुलाल घेतला फायनलचा आणि आज सुद्धा भुंगा त्यांच्या दावणीचा एक उगवता सितार आज पुन्हा एकदा गुलाल घेतला. दादा नमस्ते. पहिल्यांदा भुंगा संदर्भात माहिती द्या, कुठून घेतलाय वगैरे. भुंगा म्हणजे घेतलेला नाही, काय नाही. माझे मित्र आहेत म्हणजे माझा मोठा भाऊ हेमंताबा इंदापूरचे काठीचे, त्यांची म्हणजे आबाचा आता राहुल एक आदत खोंड आहे, टॉपला पळतो आणि भुंगा पण टॉपला पळत होता. बैल आजारी होता आणि बैल म्हणजे तिथं आबाकडे जरा हे चालता, आबाने पाठवून दिला पोरांच्यापाशी, तिथं राहू द्या आप्पाकडं. आणि आज पहिलंच मैदान त्याला मी आणला. पहिल्याच मैदानात मला पण वाटलं नाही एवढा पळेल म्हणून, पण लय पळाला आणि त्यानं माझी आबाची दृष्टी दाखवून दिली. जरा कुठेतरी म्हणतात ना की नियोजनामध्ये पण परफेक्शन लागतं, त्या पद्धतीचं काम झालं म्हणावं लागेल. असं तरी परफेक्शन माझ्यावरचा पण तुम्हाला आशीर्वाद पाहिजे. आणि हजारो तुम्ही बघताय रोज जणांच्या यूट्यूबवर चॅनलवर मुलाखत घेताय, लाखोंची करोडांचे बैल घेणारे, पैशाचे बैल घेणारे, ती नशीब पण लागतं, स्टार पण लागतं. माझ्या दावणीला भरपूर बैल होऊन गेली की मी गुलालासाठी म्हणजे मला गुलालाची एक म्हणजे म्हणतो का नाही आपण, गुलाला माझा कधी हटत नाही. एक म्हणतात ना की तुम्ही जसं म्हटलं तसं नंदीचा आशीर्वाद आहे, परंतु नंदीवरती पण आपण किती निस्वार्थी प्रेम करतो त्यावरती पण काही गोष्टी अवलंबून असतात का? म्हणजे गुलाल झाला, यश झालं, त्या गोष्टी अवलंबून असतात का कुठं? नाही, अवलंबून नंदीवर पण प्रेम पाहिजे आणि कष्ट पण पाहिजे. शेवटी माझं तुम्ही एक कष्ट, मी भरपूर कष्ट करतो आणि मला महत्त्वाचं माझं बैल आहे ते नंतर माझी दुनियादारी असते, त्याच्यामुळे मला यश भेटतं. आणि मला कष्ट करायचं भारतपासून मला सवय आहे की कष्ट करायची. आणि भारत एवढा माझ्या दावणीचा बैल आजपर्यंत मला वाटत नाही परत होईल पळणारा. त्याच्यानंतर आता माझा रायना पळतोय, जलवा पळतोय, आता भुंगा पळतोय, बैल पळते सगळी. आपण आज कसं नियोजन, कुणासोबत पळला, कसं काय? आपला कापिलचा सरदार होता. ते नियोजन कशा पद्धतीने काय? मला वाटतं सरदारला रस्त्याचे तिकडे बांधलेलं आहे, पण पोरं पण लय खुश होते आज. म्हणजे ज्यावेळेस सेमीफायनल पळून आली जोडी आणि पोरांनी तिथूनच हाक मारली, दादा बैल वाचला आमचा सरदार. तो पण नंदी चांगला पळतो म्हणाला. तो बैल टॉपचाच बैल आहे, जायला त्या मैदानात फायनल राहतो. आणि ते माझा पायरा आपल्या आमचा संजू आहे सुपण्याचा, त्यानं पायरा केला आणि त्याने पण मला एका शब्दावर पाहायला दिला. त्याने विचारलं पण नाही कोणासोबत पळवायचा आहे आणि त्यांना मैदानात आल्या कळालं हे आपला बस म्हणजे पळणार आहे. रायनाची कन्सिस्टन्सी वाढतच चालली दिवसेंदिवस, कारण कासेगावचं मैदानाचा गुलाल झाला, काल सुद्धा अप्रतिम पळाला कर्जत मैदानामध्ये. काल प्रवास होऊन पण एवढा पळाला बैल, दोन्ही पण बैल चिकी आणि रायना 3 नंबरची मानकरी झाली. भुईंजला 1 नंबर केला आणि काशेगावला 3 नंबर केला. बैल आता लगातार गुलालात आहे आणि आज माझा 4था गुलाला या म्हणजे 15 दिवसात. म्हणजे सलग 4था गुलाल आहे म्हणावं लागेल 15 दिवसांमध्ये. आणि रायनानं धरलंय आता म्हणजे भारतच्या मागं. तो मला फक्त आता कोरेगावला हिंद केसरीसाठी आमची तयारी चालू आहे. काय भावना असते तो? म्हणजे इतर वेळेस आपण ज्यावेळेस अपयश चालू असतं त्यावेळेस जरा थोडंसं मन निराश होतं वगैरे, पण अशा वेळेस ज्यावेळेस कंटिन्युअस विजय चालू असतं त्यावेळेस जास्त पण हुरवून पण जात नाही तुम्ही? म्हणजे कुठं तुमचं असं की बाबा विजय जास्त झाला की तुम्ही जास्त जल्लोष केलाय वगैरे, असं कधी दिसत नाही? मी लय विजय बघितलेला आहे, मला हार माहीत नाही. मी भारत सोबत म्हणजे मला जाणवून दिलेलं आहे की मी कमसे कम 2 वर्ष महाराष्ट्रात 1 नंबरला बैल पळाला आहे माझा, आणि 1 नंबरच, कधी 2 नंबर आणि 3 नंबर झालेला नाही. त्याच्यामुळे मला विजय माहीत आहे, हार माहीत आहे, त्याच्यामुळे मी कधी जात नाही. आणि मला देवानं लगेच दुसरा बैल घडवून दिलेला आहे. माणसांना बैल लागत नाही, पण माझं नशीब चांगलं आहे. आत्ता सध्या तुम्ही जसं म्हणाला तसं भारतची हिंद केसरी मैदानाची तयारी सुरू आहे. जरा प्रेक्षकांना सांगा, कारण त्याचे असंख्य चाहते आहेत, कोणत्या नेमक्या मैदानाची तयारी सुरू आहे तसं? रायनाला आता म्हणजे रायनाची कोरेगावला आम्हाला हिंद केसरीच्या मैदानाची तयारी चालू आहे. आणि भारतला आता आमच्या म्हणजे काय, एखाद्या मैदानात आम्ही पळवतो, पण आम्ही कोरेगावला पण पळवणार, त्याला कोरेगावला पळवणार. आणि आम्हाला पाहायला आवडेल भारत पण गुलाल घ्यावा असा प्रेक्षकांची पण इच्छा आहे आणि 100% प्रयत्न कराल. माझ्यासाठी असं एखादा दिवस पडेल की ते सगळं विसरून जाईल त्यानं, त्याचा तो बॅड पॅच की, आणि त्याला मला एवढी गॅरंटी की तो काही करू शकतो. आता त्याचा जरा पायाला जरा दुखापत झाली म्हणून त्याला मी नाहीतर आजच्या मैदानात तो येणार होता, पायाला जरा लागल्यामुळे आणला नाही. काय झालं? कुठल्या मैदानात? कामतीच्या मैदानात जरा त्याला पुढं थांबताना जरा लागेल दुखापत झाली, डॉक्टर सांगितलं 1 महिनाभर काढून नका. ट्रीटमेंट वगैरे चालू आहे? झालाय बरं, आता झालं.
आता सध्या टीम भरपूर आहे, म्हणजे तुमचे असंख्य चाहते पण आहेत, सहकारी मित्र पण आहेत, प्रत्येक मैदानामध्ये असतात. तेच कमवलंय का हो सर्व काही? हे आता सगळी यंग आहे ती आणि म्हणजे माझे भाऊच आहे ती आणि माझी जी टीम आहे ती आतमध्ये खालच्या मैदानामुळे आज सगळी आता निखिल असेल, सागर असेल, भाई आहे, बाकीची आमची माझी टीम असेल ते आज कोणच नाही ती, पण आज बाकीच्यांनी पण करून ते दाखवलं की आम्ही पण आता तयार झालेलो आहे आणि आम्ही पण खेळ लढवू शकतो. तुमचे एकदम खास मेंबर म्हणजे संजू दादा कायम असतं तुमच्यावर. हो, संजू ड्रायव्हर काय सांगेल? ड्रायव्हरांचं कष्ट आहे सगळं आणि एकदम भारत काहीच करत नाही त्यांना, मेन म्हणजे भारतचे एकदम जवळ असतं. बैल मारतच नाही मुळात त्यांना, त्या बैलाला ओळख आहे आणि बाकीच्यांना वाईट शिकवलं पण त्यांना नाही काय करत. आणि त्यांची लहान दिदी कायम असते, म्हणजे मगाशी पण मी बघितलं ज्यावेळेस गुलाल घेतलेला, बैलांच्या अंगावरती गुलाल टाकलेला, ती छकड्यावर बसून आलेली, एवढी लहान असून ती अजिबात घाबरत नाही, म्हणजे असं काय होईल वगैरे. कसं आहे शेवटी का त्यांना त्या बैलाने आज माणसातने म्हणजे समाजात इज्जत दिली आहे आणि सगळ्या गोष्टी दिल्या त्या भारतनं आज त्यांना त्यांचं नाव करून दिले, त्यांना ती जाणीव आहे, कष्ट करते ती, फळ पण भेटते त्यांना. बरं, आपण प्लॅनिंग काय आहे आता सध्या पुढच्या मैदानांचं, कसं कशा पद्धतीने नियोजन करताय सर्व बैलांचं आता सध्या? म्हणजे आता हे बाबच्या लोक भागातली मैदान आहे तिथं आपली बैल बाकीचे पळवतो, पण मोठ्या मैदानात फक्त रायना पळवतो. बरं, फक्त जे मोठी मैदान आहेत त्यात फक्त रायनाला पळवतो. कधी कधी आता रायना तर हमखास गुलाल घेतोय, मैत्री पण भरपूर आहे तुमची. आता पण असे एकदमच कॉल आली, समजा 5 ते 6 फोन आले एका मैदानाला, प्रत्येकाला हो म्हणू शकत नाही, त्यातला एखादा मेंबर आपल्याला सिलेक्ट करायचा असतो, तेव्हाच पेच पडतं का कुठेतरी नेमकं कुणाला करायचं, असं पायरा कुणाला करायचं काय आहे आपण, कारण समोरचा व्यक्ती पण दुखावला नाही गेला पाहिजे. पुढच्याला आपण ऍडजस्ट करतो काहीतरी, सांगतो समजून म्हणजे काय गोष्टी, आणि मोठ्या मैदानात ते पण समजून घेते आपल्याला, थांबते ते माणसं सहकार्य करते, त्यांची आपण परतफेड करतोच, म्हणजे समजून घेतात. घेते 100%. भुंगाकडनं भविष्यामध्ये काय अपेक्षा बघताय सध्या? असाच गुलाल राहावा, आबाचं माझं नाव असंच करावं हीच इच्छा आहे, बाकी काय नाही. बरं, आणि जर समजा एखादं मोठं मैदान असेल, आम्हाला घरची गाडी तुमची पाहायला मिळेल का रायना आणि भुंगाची? 100% ते आमची घरची बैल आहे ती, लवकरात तुम्हाला 21 तारखेच्या पुढे आम्हाला दिसतील. चालेल, धन्यवाद.